जळगाव शहरातील शिवरामनगर येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री जबरी चोरी झाली आहे। चोरट्यांनी अवघ्या एका तासात 868 ग्रॅम सोने आणि 35,000 रुपये रोख रक्कम लंपास केली आहे। या घटनेनंतर खडसे यांनी स्वतः जळगावातील निवासस्थानी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। पत्रकार परिषदेत त्यांनी गंभीर आरोप करत म्हटलं आहे, हे भुरट्या चोरांचे काम नाही। चोरट्यांनी नियोजनपूर्वक रेकी करून माझ्या घरातील महत्त्वाची कागदपत्र आणि सीडीज चोरून नेली आहेत। सध्या पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली असून या घटनेने जळगावात मात्र खळबळ उडाली आहे। बघूयात काय म्हणाले आमदार एकनाथराव खडसे। पण माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर 1 तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली। आता हे पथदिवे तेव्हाच कसे काय बंद झाले, का बंद केले गेले? बंद केले गेले तर चोरट्यांनी पथदिवे बंद कसे केले, हे बंद आहे हे कसे माहीत? आता चोरटे एवढे ॲडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दरोडे टाकायला लागले की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित प्रीप्लॅन व नियोजनबद्धरित्या करण्यात आली। यापूर्वी माझ्या घराची रेकी झाली का? रेकी करून नियोजनबद्ध पूर्ण प्लॅन, चोरीचा प्लॅन होता का? चोरी दाखवायला चोरट्यांनी सोने व रक्कम चोरी केली की माझ्याकडे असलेले अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते, त्यांच्या झेरॉक्स प्रती होत्या, त्या कोणाच्या भविष्यात अडचणीत आणणाऱ्या होत्या, ते चोरून येण्याचा उद्देश होता का? चोरट्यांनी नेमके काय होते जे त्यांनी एकंदरीत माझ्या घरी चोरी करण्यात अत्यंत पद्धतशीरपणे नियोजन करून केले। या ठिकाणी सीडी त्यांनी निम्मेच सीडी चोरी केल्या, निम्मे तशाच राहू दिल्या। बाकीचे कागदपत्र जे आहे ते निम्मेच चोरी केले, बाकीचे कागदपत्र इथे दिसत आहे, महत्त्वाचे कागदपत्र बाकी चोरी केलेले दिसत आहेत। त्यामुळे हे प्रकरण फक्त सोने दागिने चोरीचं नव्हे तर त्यांना त्यांचा मूळ उद्देश जो होता तो कागदपत्र किंवा आपण जसं म्हणताय सीडी वगैरे हेच चोरण्याचा होता का? त्या CCTVमध्ये त्यांच्याकडे मोठ्या 3 बॅग आहेत असं दिसत आहे। वास्तविक हे मला जे मिळालं चांदी सोन्याचं साहित्य हे मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी भेटीनिमित्त दिलेलं साहित्य आहे। ते का बॅगमध्ये लहानशा बॅगमध्ये सुद्धा बसू शकलेलं असतं। पण मलाही आश्चर्य वाटतं की या 3 बॅगांमध्ये त्यांनी घरातलं नेलं काय? कागदपत्रांशिवाय त्या घरातलं जर काही गेलेलं दिसत नाही आहे। बाकीच्या सगळ्या वस्तू जशाच्या तशाच दिसत आहेत, फक्त इथून कागदपत्र सीडी वगैरे जे आहेत त्या गायब आहेत आणि त्याही निम्मे कागदपत्र आताही जवळपास 400-450 झेरॉक्स कॉपी आता शिल्लक आहे आणि बाकीच्या ज्या काही 2-2.5 हजाराच्या वर कागदपत्र होते ते चोरी गेलेले दिसत आहे। आता एकंदरीत हेतू काय होता याबद्दल मला शंका आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने नियोजनबद्ध ही चोरी झाली, पथदिवा बंद झाला, तुमच्या घरातून कागदपत्र आणि सीडीज चोरून नेल्या गेल्या असा तुमचा संशय, तर कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून ही चोरी झाली असा तुमचा संशय का? काय वाटतंय नेमकं? मी आज याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही। मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की आगाऊपणाचं होईल, पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचा काही हेतू होतं का, काय होतं हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू। कोणत्या प्रकरणांची आहेत? बहुतेक सीडी आणि ते कागदपत्र आहेत ते काही नेत्यांसंदर्भातले भ्रष्टाचाराचे कोणती प्रकरण आहेत? सीडीच्या संदर्भात मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही, बऱ्याचशा गोपनीय आहे, काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जी आहे ते आताही आहे, तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र, त्याच्यामधून म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल किंवा माझ्या मोबाईलमधूनही काही आहेत ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत असं आहे, ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला सराचं माझ्याकडे आहे ते, पण कोणाच्या पर्सनल बाबीमध्ये पडू नये म्हणून मी अजून तरी आहे त्याच्यामधून शांत आहे। पण मला आश्चर्य एवढंच आहे की यांना माहिती कसं की सीडी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यातल्या त्यात निम्म्या सीडी गेल्या आणि निम्म्या सीडी शिल्लक राहिल्या, हे कसं होऊ शकतं? कागदपत्रांना नेण्याचा हेतू काय आहे? बाकीचा सगळा चोरीच्या उद्देशानं जाऊ शकतं, सामान जाऊ शकतं, पण कागदाच्या गठ्ठ्यांना ते काय करणार आहे? एक प्रकारे त्यांच्या दृष्टीने रद्दी होती, माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं होतं। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या